माते मी तुझा पाठ कर्ण नाही तो सुतपुत्र तर केव्हाच जोडीला मिळाला. माते पण तू इथे कशी? पार्था, कर्णाने मी माझा मानसपुत्र मानला आहे हे माहीत नाही का? मी माताच आहे त्याचे. मातेचे हृदय तुला नाही कळायचे. तुझ्या हातून त्याचा वध झाला हे ऐकून तर माझे भानच हरवले. कुठं आहे माझा बाळ? त्याचा वध तू का केलास? माते हे युद्ध आहे. त्या तुझ्या सूतपुत्राने आरंभलेले शस्त्रास्त्र स्पर्धेपासून उन्मत्त सूतपुत्र मला द्वंद्वाचे आव्हान देत आला हे तू विसरतेस माते. कर्णाचा वध करून मला अत्यानंद झालाय असं तू समजू नकोस. कृष्णाच्या आज्ञेनुसार मी माझ्या कर्तव्यास लागलो. नाहीतर आज तुला कर्णाऐवजी माझ्यासाठी शोक करावा लागला. चल माते, रात्र वाढत चालली. इथे जास्त वेळ रेंगाळणे ठीक नाही. तो पहा, कृष्ण इकडेच येत आहे. भगवान, मला सोडून आपण कुठे गेला होता? अर्जुना, काही कर्मे अशी असतात ती स्वतःच करावी लागतात आणि नारायण मुनी होते ना मला मदत करायला. चल पाहता, उभो पुढं, मी आलो. कृष्णा, माझा बाळ कर्ण कुठं आहे? मला त्याला एकदाच पाहायचं आहे रे. त्याचं अंतदर्शन सुद्धा माझ्या नशिबी नाही का? शांत वाटे. अर्जुना, तू पुढं हो आणि जाताना भीमसेनला घेऊन जा. युधिष्ठिराला भेटून उद्याच्या विवरचनेविषयी ठरूया. सेनापती दृष्टीदुमालाही मी थांबून ठेव. आतेला मी घेऊन येतो. हा निघालो. प्रणाम माते. आते, स्वतःला सावर. इतकी वर्षे मनात धरून ठेवलेले रहस्य काही काळ तरी रहस्यच राहू दे. तुझा एक पुत्र तर आज गेलाच आहे. राहिलेले 5ही पुत्र तू गमावशील. युधिष्ठिरासमोर शोक करू नको. योग्य वेळ येताच मी सर्वांना समजावून सांगेन. कृष्णा, एकदाच मला माझ्या बाळाचं दर्शन घडव. बदल पसरते तुझ्या समोर. आते, काही गोष्टी आपल्या नशिबी नसतात. तसेच हेही समज. कृष्णा, नशीब आणि दैवाच्या गोष्टी तू मला सांगतोस? तुझ्या साधनेने ना पार्थाने आपल्या मोठ्या बंधूचा वध केला. का मानलंस त्याला तू? विधी लिखित मी बदलू शकत नाही आते. आणि महात्म्याने दिलेले श्राप तरी कसे खोटे जातील? कर्ण विजयाने पापी दुर्योधन अधिकच उन्मत्त बनला असता. कर्ण अधिकाधिक पापाच्या खाईत लोटला गेला असता. जगाची सत्यावरची, न्यायावरची आणि धर्मावरची श्रद्धा ढळली असती. धर्मासाठी मला अधर्म करावा लागला आणि त्यासाठी प्रायश्चित मी आनंदाने भोगेन. कर्ण मात्र मरून अमर ठरलाय. कर्णासारख्या अलौकिक दानवीराला, मित्रासाठी वचनासाठी प्राण त्यागणाऱ्या त्या महापुरुषाला जग कधीही विसरणार नाही. आता ज्येष्ठ पांडव कर्ण आपल्या अलौकिक गुणांनी सदैव श्रेष्ठच राहणार. चला ते, आता जास्त शोक करू नको. चल जाऊया आपण.